चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते आती जन्म हो का भलते आती मी न चुके हरी भक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामामध्ये कमळापती हेची देई पुरता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधाति गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करोमि विनवनी पायी परिसावी विनंती माझी पंढरीनाथा अखंडित असावेसे वाटते पायी साहोणी संकोच भाव थोडासा दे असो आलो तुझी आठया कृपा दृष्टी पाहे मजकडे कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया नमो ज्ञानेश्वरा निवृत्तीउदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रे जननी देवाची शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुवटा वचन एका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे गाणे आपण असावे जवळी कथेची सामुग्री देह वसानावरी नको जाऊ देऊ भंगा रात्री माझी पांडुरंगा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेल अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा रात्री महाद्वारा हरी भेटी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माता शेगावी ताराना स्वामी गजानन शेगावी ताराना स्वामी गजानन शेगावी ताराना स्वामी गजानन शेगावी ताराना स्वामी गजानन
चरण सेवा अखंडित अखंडित चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा चराचरामध्ये अदृश्य स्वरूपाने वास करणारी ब्रह्मचित्तला योग माया चित स्वरूप आदिशक्ती मुक्ताबाईंची सुप्त शक्ती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतना करता उपस्थित प्रभुप्रिय सज्जन भक्तिमती माता बाल गोपाल अबाल वृद्ध समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या या पवित्र दरबारामध्ये महाराजांच्याच प्रगट दिनाचं औचित्य साधून उपस्थित सर्व वारकरी संप्रदायाची अनुयायी मंडळी सर्व वारकरी मंडळी कोणत्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत काय कारण आहे कारण सर्वांना ज्ञात आहे कोणीही त्या कारणाबद्दल अनाविन्न नाही प्रत्येकाला या कारणाची कल्पना आहे आपल्या या पुण्य पावनशा माऊली ज्ञानोबारायांच्या संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या नोहे नोहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांगमोधला शेख मोहम्मद सावतामाळी गोरा कुंभार जनाबाई एकनाथ नामदेव तुकाराम निरोबाराय संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने नित्य वास्तव्याने पावन पुनीत झालेली आपली भूमी पुणे शहरातील जुने सांगवी गाव आणि आपल्या या गावामध्ये आज हा सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे असं क्षणभर वाटतं ज्याला जर डोळे बांधून इथं सोडलं त्याला विचारलं सांग तू कुठे आहे त्याच्या तोंडून आपोआप निघेल मी शेगावला आहे आपण शेगावला जाऊ शकत नाही ना मग आपलं गावच या प्रगट दिनाच्या निमित्ताने आपण शेगाव केलं धन्यवाद श्री संत गजानन महाराज सर्व सेवा न्यास या सर्व मंडळींना मागे श्री राम प्रभूंची मूर्ती आहे थोडा आवाज वाढवा काही हरकत नाही प्रत्येक भाविकाला अयोध्येला जाणं शक्य नव्हतं म्हणून असा काही कार्यक्रम राबवण्यात आला आपण जर अयोध्यात जाऊ शकत नाही मग आता त्याला काय इलाज आहे त्याला एकच इलाज आहे आपण अयोध्या जाऊ शकत नाही ना मग आपण आहे तिथं आपलं घरच आपण त्या दिवशी अयोध्या करायचं म्हणून 22 तारखेला सर्व विश्वामध्ये दिवाळी साजरी झाली राम आएंगे तो अंगना सजाऊंगी दिया जला के दिवाली में मनाऊंगी मेरे जन्मों के दुख सारे मिट जाएंगे राम आएंगे सर्व विश्व राममय झालं त्या पद्धतीने आपण प्रत्येक जण शेगावला जाऊ शकत नाही मला येताना एका म्हटलं महाराज गर्दी खूप आहे म्हटलं आपण भाग्यवान आहे की हे गर्दी कमी आहे शेगावला आता 24 तास लागतील एवढं सिस्टिमेट काम असलं आपल्या इथं जेवढं आहे तेवढं स्थित आहे मग इथं महाराजांचं एक वास्तव्य आहे खऱ्या अर्थाने महाराजांचं साक्षात स्वरूप या ठिकाणी आपल्याला जाणवते ते स्वतः इथं हजर असल्याशिवाय एवढं कार्य होणं शक्य नाही हे त्याचं एक उदाहरण आपण देऊ शकतो ऐका कोणाला वेळ आहे वेळ कोणाला नाही पण तरी एवढी मंडळी या ठिकाणी खेचून येते ते मॅग्नेट कोणाचं आहे ते मॅग्नेट आहे समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांचा आणि म्हणून महाराजांचा हा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे प्रगट दिन 146वा आणि आपल्या मंदिराचा वर्धापन दिन याचं संयुक्त विद्यमान आणि त्या निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण
समाज व्यवस्थेमध्ये लोक पारायण करणे विसरले, पण या न्यासाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे की आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी ठेवलं. सहज लोक विचारतायत, महाराज आज जो परमार्थ आता या समाजामध्ये होताना दिसतो तो परमार्थ भक्ती परमार्थ हे दोन पद्धतीने होतात. एक आहे निष्काम भक्ती आणि दुसरी आहे सकाम भक्ती. आपण जर समाजाचं सूक्ष्म निरीक्षण केलं तर आपल्या सर्वांच्या असं लक्षात येईल की आज जी भक्ती वाढलेली दिसते किंवा लोक जी भक्ती करताना दिसतात त्यामागे जर आपण संशोधन केलं की ही भक्ती सकाम आहे की निष्काम आहे तर त्याचं उत्तर निश्चित आपल्याला असं येईल की निष्काम भक्तीपेक्षा सकाम भक्तीकडे कलियुगातील जीवांची ओढ जास्त आहे. कारण त्याला असं पाहिजे आज तूप खाल्लं की सकाळी रूप यायला पाहिजे लगेच. आणि म्हणून काहीतरी फलाच्या अपेक्षेनं केलेली भक्ती या भक्तीचं नाव आहे सकाम भक्ती. भगवंताकडून काही मागणं म्हटलं ती आहे सकाम भक्ती आणि भगवंताला मागणं ही आहे निष्काम भक्ती. आजच्या काळामध्ये भगवंताला कोणी मागत नाही, भगवंता जवळ जे आहे ते लोक मागतायत. हा फला मोठा फरक आहे. भक्ती केल्यानंतर काय होईल की भक्ती करण्यामध्येच त्याच्या फलाची अपेक्षा असते. पण ऐका, ग्रंथराज ज्ञानेश्वरी कोणती भक्ती आहे, निष्काम की सकाम? दोघही भक्ती आहे. भगवंताची प्राप्ती होते आणि लौकिकामध्ये संसारामध्ये तुमच्या मनामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता करण्याचं सामर्थ्य ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणामध्ये. मी पारायण का करावं थोडं या 2 वर्षापासून वेगळं सांगायला लागलो. पारायण का करावं? जनाबाई आपलं दर्शन घेतात म्हणून करावं, नको करा काही हरकत नाही. अज्ञानी माणसाला ज्ञान प्राप्त होते म्हणून करावं, लोक म्हटले आम्हाला ज्ञानाची आवश्यकता नाही. ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा, त्याची आवश्यकता नाही. मग कशाची आवश्यकता? म्हटले आमचं हे संसार करत असताना अडी अडचणी, घरातले काम, पोरायचे लग्न, तिची शाळा, तेली नोकरी, मुलीचं लग्न, चांगला फ्लॅट असं झालं की आमची भक्ती सफल झाली. त्याचा काही उपाय असेल तर सांगा. आणि ऐका आश्चर्य, अशा लौकिकातल्या गोष्टी पूर्ण ज्या साधनाने होतात ते साधन करण्याकरता लोक रात्री 2 वाजेपासून जागे असतात. माहिती तुम्हाला? भगवान शिवजींच्या पिंडीवर सर्वात आधी कोण पाणी टाकणार याची सर्व भाविकांमध्ये चळाओढ सुरू असते. त्याचं कारण आहे की त्या भगवान शिवजींच्या सेवेने आपल्याला सर्व समस्या आपल्या दूर होतात असं आपल्याला ज्ञान या 2 वर्षामध्ये प्राप्त झालेलं आहे. असं होते. त्या अपवादात्मक नाही बोलत मी, उपहासात्मक सुद्धा बोलत नाही. कारण शिव भोळा चक्रवर्ती, जनार्दनी शिव. महाराज म्हणतात तुम्ही भगवान शिवजीची भक्ती करताना नाथ बाबांनी 450 वर्षापूर्वी सांगितलं, धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव वाचे वदता शिव नाम त्यान बाधित क्रोध का. तुम्हाला सर्व गोष्टीची प्राप्ती आहे. एवढं सर्व सांगण्याचा माझा अट्टाश एवढाच आहे. तुम्ही सर्व सुज्ञ श्रोते आहेत, मला विशांतर करायचं नाही. पण ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण का करावं एवढा मुद्दा सांगतो, म्हणजे पुढच्या वेळेस तुम्ही पारायणाला बसा असा माझा शुद्ध हेतू आहे. प्रत्येकाला काय वाटतं की माझ्या जीवनामध्ये असलेलं दैन्य, दारिद्र्य, दुःख जे काही आता सुरू आहे हे सर्व काय झालं पाहिजे, बदललं पाहिजे आणि एक वेगळं काहीतरी आनंदीमय जीवन जे आमच्या प्रारब्धात आहे ते न भोगता आमच्या प्रारब्धातलं चुकवून आम्हाला एक विशिष्ट जीवन जगण्याकरता काहीतरी असं सापडलं पाहिजे महाराज, की ज्याने आमच्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं नष्ट होईल. अरे बापरे, तुकोबारायांनी विचार केला. संत महात्मे म्हणतात कलियुगातल्या लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या. अरे बाप, मग अहो तुकोबाराय म्हणतात जे
कर्मामध्ये आहे, प्रारब्धामध्ये आहे. तुम्ही आता किती भक्ती केली तर ते चुकेल असं नाही. ते अनेकांना चुकलं नाही आतापर्यंत. परियेसी गव्हारा सादर भंगाचा दाखला देताना महाराज वर्णन करतायत, कर्मेची श्रीराम वनवासा गेला. कर्मेची श्रीराम वनवासा गेला. कर्मेची दशरथ वियोगे मेला. कर्मेची रावण क्षय पावला. वियोग घडला सीतादेवी. यांचे गोष्टी सांगितल्या रामायणात. त्यांना चुकलं नाही. कोणाला ते चुकत नाही. जे आपल्याला लिहून ठेवलं पाचवीच्या दिवशी, माऊली सांगताय पाचवीची दिवशी आलेली आहे सटवी, पेनर वही ठेवतात तिथं. तिनं जे मग लिहिलं ते मोडल्या जात नाही. काही केल्या सटीलिका न चुके ब्रह्मादिका. अरे बापरे. मग हे भक्ती आम्ही करतो ते तुमच्या मनाचं समाधान आहे. पण त्याच्या पुढचं सोल्युशन तुम्हाला आज सांगून जातो. मी पुढच्या वर्षी पारायणाची गर्दी नाही वाढली तर मला सांग. मग आता हे चुकवायचं आहे मला. आमच्या जीवनातलं दुःख दारिद्र्य दैन्य दूर करायचं आहे. काय करावं? महाराज म्हणतात ते प्रारब्ध तुमचं जर तुम्हाला सोडवायचं असेल तर तुम्हाला त्याच्याकरता भगवंताच्या कृपेची आवश्यकता आहे. भगवंताची कृपा झाल्याशिवाय तुमचं प्रारब्ध या जगामध्ये या विश्वामध्ये दुसरा कोणीही बदलू शकत नाही. एका जनार्दनी हरी कृपेचा नाश झाला. हरी कृपेचा नाश झाला. हरी कृपेचा नाश झाला. हरी कृपेचा नाश सर्व सूक्ष्म श्रोते ऐकू येतं सर्वांना? ऐकू येतं का? की खाली बसून सांगू? तुम्हाला ऐकू येईल पण जो कीर्तनाचा रंग आहे ना तो नाही येऊ शकत. मला माहिती ते जैन नाही बसून राहिला कसा म्हणता. एकदम इको होऊन जाते नाही तर एकदम साधा होऊन जाते. काहीतरी सेटिंग करा, जादू करा हातामध्ये. महाराजचं नाव घ्या एकदा. हा एकदम जास्त घेतलं वाटत. आता हे माझ्या प्रारब्धात आहे ना, हे 1.5 तासही सुटणार नाही बाबा. त्याचे प्रारब्धात आहे की ते बटन ध्यानात येणार नाही कोणता. तुम्ही बी अपेक्षाने आले पण तुम्हाला बी प्रारब्ध असं आहे की ज्याला कणकण ते ऐकलंच पडेल. त्याचंच नाव प्रारब्ध आहे का? देव काय करतो? प्रारब्ध त्याचा नाश करून टाकतो. सुदामजीच्या प्रारब्धाचा त्यानं काय केला? नाश केला. तिलक लावलं. त्याच्या प्रारब्धामध्ये, सुदामजींच्या प्रारब्धामध्ये श्री क्षय होत. पैसे भेटणार नाही मरेपर्यंत. एक ही गुरु के पास दोनों पड़े थे, श्री कृष्ण छोटे और सुदामा बड़े. एक दिन गुरु जी ने दोनों को बुलाया, लाने को लकड़ियां वन में था भिजवाया. पाकर के आज्ञा दोनों चले थे, श्री कृष्ण छोटे और सुदामा बड़े थे. गए वन में दोनों, आंधी जोर की आई, होने लगी वर्षा, अंधेरी रात छाई. एक ही पेड़ के नीचे दोनों खड़े थे, श्री कृष्ण छोटे और सुदामा बड़े थे. लगी भूख दोनों को, घर जब याद आया, सुदामा ने छुप कर चोरी से चना खाया. सुदामा ने छुप कर चोरी से चने खाए, नहीं उसने अपने प्रेमी को बतलाए. इसी कर्म से सुदामा निर्धन बने थे. कोपऱ्यात जाऊन खाणारे दरिद्री होतात आणि जे वाटून खातात त्यांना भगवंत भरपूर देतात.
बऱ्याच लोकांना कोपऱ्यात जाऊन खायची सवय आहे, एकटं खाऊ नये. ऐका, शास्त्र आहे. मग सुदामजींचं प्रारब्ध भगवंताने काय केलं? कुमकुम तिलक केलं. देख सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोय, पैर पखारन को जल नहीं, नैनन के आंसुओं से पग धोय. अश्विनी सुदामनीचे पाय धुतले. आपल्या मित्राचं प्रारब्ध बदलून टाकलं. ज्याच्या जीवनात स्त्री क्षय होतं त्याच्या जीवनात काय केलं? यक्ष श्री केलं. मग आता मला तुम्हाला सर्वांना प्रारब्ध बदलायचं आहे. आता आलो आपण पॉइंटवर, बरोबर आहे? तुम्ही ध्यान देऊ नये का? प्रारब्ध बदलायचं आहे. देवाच्या कृपेशिवाय प्रारब्ध बदलणार नाही. आता पुढच्या वर्षी तुम्ही ज्ञानेश्वरी पारायणाला बसा. त्याचं कारण आहे त्या देवाची कृपा ज्ञानेश्वरीच्या पारायणानं होते. भाव धरणिया वरे गणेश्वरे, भाव धरणिया वरे गणेश्वरे.
गेलेला नसू द्या, अहो जन्मापासून आंधळा असला तरी सुद्धा त्याला प्रज्ञाचक्षु करण्याचं काम करते. त्याचं नाव ज्ञानेश्वर. सांगतो तुम्हाला, या माईक पेक्षाही बिना माईकनं जे कीर्तन होते ते डायरेक्ट भगवंतापर्यंत देणार. हे माईक म्हणजे प्रदर्शन आणि बिना माईकनं कीर्तन म्हणजे साक्षात भगवंताचं दर्शन. तुम्ही आताही अनुभव घेऊन पहा. बिना माईकनं एखाद्या मंदिरात कीर्तन करून पहा, त्या कीर्तनाची अनुभूती आणि माईकच्या कीर्तनाची अनुभूती याला काहीतरी विशेष डुप्लिकेट गोष्टी जोडलेल्या. म्हणजे रियालिटी ओरिजिनल आहे. तुकोबारायाच्या कीर्तनाचा फोटो पहा, त्याच्यापुढे माईक ठेवलेला आहे. हे माईक आता निघाले कारण आपल्याला ऐकू येत नाही, पण ज्याच्या करता कीर्तन आहे त्याला बोलायचं बी काम नाही. आपण त्या माईकची लाईटची वाट पाहायची. आपलं आपलं चालतायचं अखंड खंडेनं जीवन जीवन दिन रजनी हाती धंदा. लाईट गेली म्हणजे बंद नाही. देवा हे लाईट गेली चालते, आमची नको जाऊ दे. आमची गेली की नाही. समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे. ऐका, आजचा दिवस फार भाग्याचा आहे. आजी सोनी आता दिनू वरसे अमृताचा आज सोनी आता दिनो वरते अमृताचा धन. आज सोनी आता दिनो वरते अमृताचा आजपासून 148 हे मला माहिती होतं, पण म्हटलं हे ऐकू जाते की नाही. बरोबर आहे की आवाज यायच्यापर्यंत क्लिअर येतो की नाही, म्हणून मी मुद्दाम 48 म्हटलं. नाही तर म्हणतो वाचलं मी पत्रिकेत 46. आजपासून 146 वर्षापूर्वी माध्यान्ह काळामध्ये मागे घेऊ का थोडं दादा, मागे घेऊ का. ते आवाज राहू द्या करा. काय काय शेगाव क्षेत्रामध्ये, वराड प्रांतातील शेगाव क्षेत्रामध्ये दुपारच्या वेळेस 2 भक्त, एकाचं नाव आहे व्यंकटलाला आणि दुसऱ्याचं नाव आहे दामोदर. दामोदर म्हणतायत त्यांना देवीदास नाही, दामोदर शब्द. आणि हे दोघही परम मित्र आहेत. परम मित्र व्यंकट दामोदर, भाग्यवान दोघेही चतुर नर. दर्शन करोनी बालयोगीचे, गाऊनी प्रभूचे गान. माघ सप्तमी पुण्या दिवशी प्रगटला योगी महा.
प्रगटला योगी महान पुष्पावरी घेऊनी भक्षण करती भाताचे कर भक्षण करती भातावर तेजस्वीचे कांतिमय तनू तेजस्वीचे कांतिमय तनू वाटे तपस्वी महान माग सप्तमी पुण्यादिवसी प्रगटला योगी प्रगटला योगी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय अनुरेणू मध्ये ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समान माघ सप्तमी पुण्य दिवशी प्रगटला योगी महान प्रगटला योगी महान पहिलं दर्शन झालं महाराजांचं कोणत्या वेळेला ज्या वेळेला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघही मित्र जात आहेत आणि जेवणावळी आटोपल्यानंतर जेव्हा परत फिरतात तेव्हा लक्षात आलं जिथं पत्रावळ्या फेकलेल्या आहेत कोणत्या पत्रावळ्या माहिती आहे उष्ट्या पत्रावळ्या पण ते पत्रावळी कोणते ते प्लास्टिकचे पानं नव्हते यूज अँड थ्रो हे कॅन्सर वयाचे लक्षण आहे प्लास्टिकच्या पानावर खाणं म्हणजे कॅन्सरला आमंत्रण पूर्वी आपले वाडवडील सोन्याच्या ताटात जेवत होते जाऊ द्या सोनं अनेक लोकांनी लुटून दिलं येवनांनी इंग्रजांनी परप्रांतीयांनी भरपूर आली इकडे जहाजचे जहाज भरून घेऊन गेले मग चांदीच्या ताटात जेवत आपले पूर्वज मग काश्या तांब्या पितळाच्या ताटात जेवत ते बी मोडून खाल्ले लोक आहेत आता टाळ बनवायला कास्याचे भांडी नाही मग ॲल्युमिनियम आणलं इंग्रजांनी भारतीय कैद्यांना लवकर मरण यावं म्हणून स्लो पॉयझन जहाजानं आपल्या भारतातला धातू नाही ॲल्युमिनियम ते गेलं मग लग्न झाले लोकांचे मग स्टीलचे भांडे आंधण आले स्टील स्टेनलेस स्टील केवढाही डबा मोडा किलोभर साखरच्या वगैरे काही देत नाही त्याची मोड पण आता एवढे पुढे गेले लोक की कागदावर खायला लागले लोक सुधारले कशाला सुधारले केस वितरल्यावर ते कंगव्यात राहील केस फेकून देत नाही लोक ते ठेवतात बरोबर त्याच्याही बदल्या रांगोळीचं पीठ घेतात सुधारलं नाही कोणी सरे मागे चालले आहे का त्या पत्रावळ्या पैसाच्या पानाच्या होत्या कोणते पान पैसाची पळसाचे पानं वर्षभर पुरेल एवढ्या पत्रावळ्या पूर्वीचे लोक घरी करून ठेवायचे शास्त्रामध्ये ज्या पत्रावळ्याचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये पळसाचे मोहाचे पानं पित्रान करतात आणि नारळाचे हे जे केळीचे पानं आहेत हे धार्मिक कामाकरता पूर्वी लोक वापरायचे ऐका मग तिथं समर्थ सद्गुरु गजानन महाराज उष्ट्या पत्रावळी घेऊन भक्षण करती भाताचे कण तेजस्वी कांतिमय तनू वाटे तपस्वी महान दोन मित्रांनी पाहिलं परममित्र बंकट दामोदर भाग्यवान ते चतुर दोघे नर दर्शन करोनी बालयोगीचे गाऊनी प्रभूचे गान
फार कठीण आहे. पण त्यांचं भाग्य होतं त्यांना ते ओळखवायला. मग त्यांनी काय केलं, अरे महाराज तुम्ही उष्ट्या पत्रावळ्या खाऊ नका. मग घरामध्ये गेले, पक्वान्नाचे ताट करोनी शुद्ध जलाने तुंबा भरोनी. तुंबा तुंबा म्हणजे तांब्या. पक्वान्नाचे ताट करोनी 56 भोग पाहूनचा. मंदिरामध्ये जा तुम्ही, नजर टाका नैवेद्याचा. पहा नैवेद्य पाहून चक्कर येतील तुम्हाला. देवाला तर तसं काहीच नाही पाहिजे, बेसन भाकर मध्ये खुश आहे आमचे बाबा. पण आपलं कर्तव्य आहे की नाही. पक्वान्नाचे ताट भरून शुद्ध जलाने तुंबा भरोनी. बंकटलाला आणि दामोदर पैकी दामोदर गेले, महाराजांना विनंती केली, दामोदर मग करी प्रार्थना शुद्ध करा जलपान. हे शुद्ध पाणी प्याय, गढूळ पाणी हे उष्ट खाऊ नका. पण महाराजांनी पहिला संदेश दिला, अन्न हे पूर्ण ब्रह्म. जो अन्नाचा अपमान करेल त्याला देव असल्यावर खाऊ देणार नाही. कलियुगात हे आजार खाऊन वाढले. अन्नाची किंमत नाही लोकांना. पूर्वीचे लोक अन्न फेकून देत नव्हते, सकाळचं उरलं ना संध्याकाळी खातो. आता तसं नाही. किती घ्यावं ताटात याचं सुद्धा डोकं नाही. लोक परमार्थ करतात. कुठून देव पावी. ताटात घ्यावं किती, जो उष्ट पाडतो त्याचं पारायण सफल होत नाही, शिवपुराण बी सफल होत नाही. कारण आपला बेसच चुकते ना. मी सांगू तुम्हाला, आमच्या शेजारची एक बाई शिवपुराण ऐकायला गेली. म्हणे महाराज म्हणे शिव महापुराणाचं फल भेटेन की नाही. म्हटलं सपशन नाही. म्हणे तुम्ही नास्तिक आहे का. म्हटलं मी नास्तिक नाही. मग काहून फल भेटणार नाही. ते माझी वहिनी येत होती नात्यानं. म्हटलं वहिनी माझ्या काकूचं लुगडं तुम्ही 7 वर्षापासून धुवून राहिल्या आणि शिवपुराण ऐकायला गेले ना शिवजीने दिसत नाही का हे किती परमार्थ करते. मैं तो मंदिर गया पुजारती की, पूजा करते हुए ख्याल, कभी माँ बाप की सेवा की नहीं, फिर पूजा करवाने से क्या फायदा. अहो त्यांना ओळखू नाही आलं. माये कारणे न चोळकी कोणी हे विश्व निर्मिले. बंकटलाला दामोदर यांना ओळखून आहे. कोण आहे साक्षात कोण आहे. भटकत राही माये मध्ये माणूस रे नादान. माघ सप्तमी पुण्य दिवशी प्रगटला योगी. आजच्या दिवशी समर्थ सद्गुरुनानंद महाराज प्रगट झाले. ते कोण आहे. साक्षात ब्रह्ममूर्ती संत जोगी अवतरले. उतरायाले फिरताला, उतरायाले फिरताला. ब्रह्ममूर्ती संत जोगी अवतरले. उतरायाले फिरताला, उतरायाले मूर्ती आहे. पण ते तुमच्या माझ्या उद्धाराकरता आहे. ते अव्यक्त आहे. ते रूपातीत आहे. ते गुणातीत आहे. ते नामातीत आहे. नव्हता काळा गोरा तुझा न ठेंगणा, त्याला नाप नाही स्वरूप नाही काय नाही. ते अव्यक्त ब्रह्म आहे. अव्यक्त निराकार नाही जे आकार, जे दोन्ही चराचर त्याचे. पण तुमच्या माझ्यासाठी आले. आपण आरती म्हणतो ना,
किती लोक असे आहे का ज्यांची गजानन महाराजांची आरती पाठ आहे? कोण हात वर का? हा, लगेच पहिलं चरण म्हणून माझ्या मागे म्हणा. निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी स्थिरचर व्यापुन उरले ते तू तत्व खरोखर निसंशय अससी लीला मात्रे धरले मानव देहासी. जय देव जय जय सच्चिद स्वामी गणराया आरतीमध्ये सर्व चरित्राचा सार असतो. निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी स्थिरचर व्यापून उरले जे या जगतात असते, जे ब्रह्म या जगाची उत्पत्ती करतो, या जगाची पालन करतो, या जगाचा नाश करतो, त्याला काही कठीण नाही. महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचित. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबाला प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणत. महाराजच विठोबावर चरित्रामध्ये असं वर्णन आहे. शेवटचं चरण पहा आरतीचं. व्याधी वारुण केले कैका संपन्न करविले भक्ता लागी विठ्ठल. कोण्या तरी रोगाची साथ आली, प्लेग रोग आला होता तेव्हा. सर्व भक्त घाबरले. महाराज आता मंदिरात कसं जायचं? महाराज म्हटले मंदिरात नाही जायचं, आपण इथंच तुम्हाला विठ्ठलाचं दर्शन करून देतो. व्याधी वारुण केले राहू दे इथे करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन. भव सिंधू हातरण्या नौका तव चरण स्वामी दास मुचे मान्य करत. ते साक्षात विठ्ठल. ते घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचित. ऐको कमी करा. हा, ते महाराजांची ताकद आहे की मी बोलून राहिलो. ऐका कमी करा. नाही हॅलो, हा बस एकदम पिले नाव. ऐका, जो परमात्मा हे जग निर्माण करतो, प्रसवला विश्व तोच. निर्माण करायला आनंद नाही, मोडायला दुःख नाही, त्याचं नाव देव आहे. ते हे तत्व आहे. पूर्वीच्या काळी खेळण्याचे साधनं फार कमी, मोबाईलचा शोध नव्हता, बरं होतं. आता तिच्यात अटकले लोक. घरात 4 लोक आहे पण कोणी कोणाशी बोलत नाही, येण्यासारखे त्या मोबाईल मध्ये बसले. काही दिवसाने मोबाईलचे दवाखाने निघतील, स्पेशालिस्ट. जीव घाबरीन त्याला दवाखान्यात देतील. डॉक्टर म्हणून जडी रेंज आहे तडी याची खाट भरा. का येले काय झालं? येले पहिले रिचार्ज मारा 799 रुपयाचा आणि फेसबुक लावून द्यायला थोडं बरं वाटेल. व्हॉट्सअपवर चॅटिंग करू द्या, मग ते ठाकर खातील आणि मग युट्यूब पाहता पाहता त्याला चांगली झोप लागते. असे म्याड लोक पुढच्या काळात होणार. मग पूर्वीचे खेळ होते ना, मुली घरी खेळायचे. ऐका तुम्ही महाराज कोण? मग घरी खेळायच्या तर त्या जेव्हा शाळेतून यायच्या लहान मुली. आता आपण सर्व खेळ अनुभवलेली माणसं आहे. खेड्यातलं जीवन वेगळं, शहरातलं वेगळं. खेड्यामध्ये अडाणी लोक राहतात, शहरामध्ये शिकलेले लोक राहतात. खेड्यामध्ये लोक गायी वागवतात, शहरात लोक कुत्रे वागवतात. शहरात लोक बसून जेवतात, खेड्यात लोक उभ्यानं मोठा सीट जेवतात. असा शहरातल्या खेड्यातल्या लोकांचा बराचसा मुळात आहे. काही लोक अपवाद असतील पण बहुतेक असंच आहे. ऐका, हा मग खेळ खेळायच्या. मग काय करावं? त्या मुली म्हणायच्या, बाई आपण घर घर खेळू. थोडा आता मागच्या काळात जातो. आता घर घर खेळायचं तर काय प्लॅन घ्यायची गरज आहे का त्यांना? कोण्या बिल्डर कडून इंजिनियर प्लॅन काढायची गरज आहे? इस्टिमेट, रेती विटा सिमेंट असारी काहीच नाही घेणे ना. एक खाट इकून आणि एक खाट इकून. खाट म्हणजे बाज स्ट्रक्चर तयार झालं आणि पुढच्या 1 मिनिटात स्लाब पण भीती तयार. कशाचा स्लाब आणि कशाच्या भीती माहिती आहे? त्याचीच भीत त्याचा स्लाब. आबाचं धोतर, आजीचं लुगडं, नाही तर आईची साडी.
दांडीहून ओढली की टाकली त्याच्यावर, झालं ना घर तयार. एवढ्या रमल्या 3 तास. मातीच्या पोळ्या केल्या, झाडाच्या पानाची भाजी केली, जेवल्या मी. तुराटीच्या काळीचं फिरतं केलं, खापर घुटायचा तावा केला. वा वा. एवढा खेळता खेळता आईनं आवाज दिला, बेटा इकडे. आता तिनं ते घर मोड्याचं ठरवलं. किती मिनिटात? आईचा आवाज येता बरोबरच त्या स्लापचं एक टोप धरलं, वळतच माझ्याकडे घेऊन. म्हणजे घर तयार मी केलं, घर मोडले. तिला जसा वेळ लागला नाही तसं हे ब्रह्म आहे, अव्यक्त ब्रह्म आहे. ते घडी मोडी हेळा मात्र, पण ते तुमच्या माझ्या करता. लीला अनंत केल्या पंकट सदनास, पेट विले त्या अग्नी वाचून चिरले. क्षणात आणिले जीवन निर्जल व्यापेस, केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश. पिसे पण मिरवी, ते आहेत ज्ञानी पण पिसे पण मिरवतात. ऐका ऐका, आपल्या उद्धारा करता आले, पण त्यांची अनुभूती गजाननाच्या अद्भुत लीला. 52चा पाठ करत असाल तुम्ही तर तुमच्या घरात. गजाननाच्या अद्भुत लीला अनुभव येती आज मितीला. माऊलींचा अनुभव, मुक्ताबाईंचा अनुभव, संत श्रेष्ठ गजानन महाराजांचा अनुभव आजही लोकांना येतो. नुसतं स्मरण जरी केलं, महाराजांचा अंगार, महाराजांचं पदतीर्थ, काय सामर्थ्य आहे पदतीर्थाचे. तुम्ही देवा महाराजांच्या भक्त मंत्राचं जप करा. सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या, संकट जाई माघारा. गण गण गणात
असलेली व्याधी दूर झाली. पदतीर्थाचे प्राशन करता पदतीर्था पदतीर्थाचे प्राशन करता मुखी धडकले आसू माय माऊली गजानना माय माऊली गजानना जनात कुसले आसू शेगावी यातना जाऊया सांगवीला यातना जाऊया आनंदाच्या माहेरा हे सावधाने गदा संकटहारी समर्थ सद्गुरु श्री गजानन हो. पण आपला भाव जर तेवढा असेल तर महाराजांची अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. आणि अशा श्री महाराजांचा आज प्रगट दिन आहे. सप्ताहाचा 7वा दिवस नामदेवरायांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. कोण नामदेवराय? ज्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार त्याही काळामध्ये 8 राज्यामध्ये केला. नामातयाचा किंकर नामातयाचा किंकर तिने केला हा विस्तार. इथं फार 2-3 दिवसांना ऐकू येतो. आता बोललं की मग ऐकू येतो 2-1 तासात. पण तुम्हाला चांगलं ऐकू येतं की माईक बंद करून बोलू? ऐका, कीर्तन साहेब महाराज कीर्तन चांग भयंकर. कीर्तन 7:30ला सुरू झालं. 9:30ची वेळ आहे. 25 मिनिटं राहिले तुमच्या हिशोबाने. पण माझ्या हिशोबाने 25 मिनिटं नाही राहिले. मी त्या घड्याळकडे पाहून कीर्तन करत नाही. तुमचे चेहरे माझी घड्याळ आहे. तुमच्यापैकी एकाही काट्यानं घर सोडलं की मी म्हणून आता आटोपलं घेतलं. पण आज आनंदाचा दिवस आहे. आज महाराजांचा प्रगट दिन आहे. आणि म्हणून उत्कृष्ट अशी आमची सर्व हरिभक्तीपरायण महाराज मंडळी, मृदंगाचार्य, साऊंड शिष्टी. मला असं वाटतं बोलत असतो. आता कुठं अभंगाकडे चाललो आपण. आता लोक आपली प्रस्तावना झाली ती मी शाटकट ऐका. संत श्रेष्ठ नामदेव महाराज वारकरी संप्रदायामध्ये सर्वांमध्ये काय आहे? वयोवृद्ध आहे. नामदेव महाराजांच्या आपल्या संप्रदायावरती इतके उपकार आहेत. महाराज प्रत्येक संतांचा समाधी प्रसंग, जन्माचा प्रसंग कुठं झाला, कसा झाला, त्यावेळची परिस्थिती काय होती, ऐतिहासिक परिस्थिती काय होती, भौगोलिक परिस्थिती काय होती, वातावरण कसं होतं, सर्व 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 इत्यंभूत ठिकाण महाराजांनी तंतोतंत लिहून ठेवलं. हे वारकरी आता हे जर नामदेव महाराजांनी लिहून ठेवलं नसतं, समाधी सोहळा आपण कसा केला असता, मुक्ताबाईंचा समाधी सोहळा कसा केला असता, त्या सर्व संतांचे समाधी सोहळे, देवाचे, कारण देवासोबतही नामदेव महाराज होते,
आणि वारकरी संप्रदायाच्या एक एक संतांचं फार मोठं श्रेष्ठत्व आहे. पण नामदेव महाराज सुरुवातीला ज्या वेळेला ते परमार्थ करतायत, सर्वांना त्यांचं चरित्र माहिती आहे. त्यांचा अधिकार असा होता की वयाच्या 5व्या वर्षी देवाच्या जगाच्या मालकाने त्यांच्या हातून दूध प्यावं. वडिलांनी सांगितलं आपल्या घरची अशी परंपरा आहे, नियम आहे, आपल्या घरात असे संस्कार आहे की देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण जेवायचं, कारण देणारा तो आहे. त्यानं सकाळी उठवलं तर रांधू आपण आणि जेवणही बनवून खाऊ सुद्धा. त्यानं झोपेलच ठेवलं तर काय करता. म्हणून उठल्याबरोबर त्याचे पहिले उपकार मानायचे. देवा बरं झालं बा उठवलं, झोपेतच गेले असे बरेच आहे. मग सकाळी काय करायचं, त्याचं दर्शन घ्यायचं, त्याला नैवेद्य द्यायचा जे आपल्या घरी केलं ते. काय लोकांचा भाव असतो, आपला मुळीच देवावर भाव नाही, कारण देवाच्या नैवेद्यामध्ये लसूण कांदा चालत नाही. ते अन्न कोणतं आहे, सात्विक अन्न, तामस, रजोगुणी, तमोगुणी, सत्वगुणी अन्नाचे काय आहे प्रकार आहे. पण उत्तर भारतातले लोक देवाला लसूण कांदा चालत नाही म्हणून लसूण कांदा ते सुद्धा खात नाही, तो पदार्थ नैवेद्य देवाला देतात. आपल्या लोकांना जर म्हटलं की आता लसूण कांदा चालत नाही आणि आपल्याला भंडारा करणं आहे, तर देवाले तुला बोलते देवाले अलग करा थोडस का आम्हाला अलग. आपली भक्ती अशी नाही वरपांग देवा. थोडा आपल्याला नेट काय म्हणतात, आमच्या वराळात नेट म्हणतात, म्हणजे थोडा आपल्याला असं काही भार वाटला की लगेच लोक सोडून देतात. अरे नाही म्हणत. कोरोना काळात कोण सांगलं काय माहित, जो पांढरे निंब खाईल तोच जगीन बिना देखाची. एका दिवशी हो काढल्या ना काही काहींनी माळा काढल्या आणि लगेच 2 महिन्याने म्हणे महाराज माळ टाका. म्हटलं आता कोण टाकतो, म्हणे टीव्हीत बातमी वाचली त्याच्या गळ्यात माळ आहे, त्याला 5,000 रुपये महिना सुरू होतो. लोकांचं असं म्हटलं जे कामाचे लोक आहेत तेले भेटत नाही पगार, रिकाम्या तुला कोण देईन. पण देवा सरकारच्या पगाराची आपल्याला काही गरज नाही. ऐका पुढे. मग नामदेव महाराजांनी नैवेद्य घेऊन जावं, पण एवढी निष्ठा होती महाराजांची, देवाला विनंती करता दूध पिओ मोरे गोविंद लाला दूध. भगवान काय दूध पितात काय, ते उभे असतात. मला असं वाटतं त्यांनी खायला सुरुवात केली की लोक दाखवणं बंद करतील. ते म्हणजे आम्हाला रेशन कार्डावर 5 किलो गहू भेटतात, तुला कुठून द्यायचं. ऐका आता दत्तमुक्ती नामदेव महाराजांनी जेव्हा म्हटलं परमात्म्याला तुम्ही दूध घ्या, प्रभू नक्की मूर्त दूध नाही. नामदेव महाराजांनी स्पष्टीकरण दिलं, सोने का गडवा दूधने भरियो पियो नारायण आगे धरियो. देवाला वाटलं पन्नीचं दूध आणलं अशी बुवा. नामदेवरायांना वाटलं देवाला स्पष्टीकरण दिलं, सोने का जर्शी गाईचं नाही देवा, काला बछडा कपिला गाई दूध दुहावत नाम. देव दूध पित नाही. लोक फोडायला सुरुवात केली, एक तर जीव देतो नाही तर दूध. ऐसा भगत में कभी नहीं पाया, नामदेवने दूध पिलाया. दूध प्यायचे. आणि भगवंत जेव्हा नामदेवराय चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कीर्तनाला उभं राहायचे, काय त्या कीर्तनाचा थाट. नामदेव महाराज कीर्तन करायला, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंगे. सवय
भरला कीर्तन. हा तरी माईकची सेटिंग होती, काय सांगा तुम्हाला. पण एवढ्या सेटिंग मध्ये बी देव नाचत बा. जनी म्हणे ज्ञानदेवा ओ माऊली तुम्ही चाल म्हणा. जनाबाईंनी सांगा उपास स्त्रियांचा अधिकार. या विश्वामध्ये सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना बहुमान पहिल्यांदा कोणी दिला असेल तर तो माझ्या वारकरी संप्रदायाने दिला. या स्त्रियांनी जनी म्हणे ज्ञानदेवा. ज्ञानदेवा तुम्ही कोण चाल म्हणेन जनाबाईंनी सांगावं. आले ज्ञानेश्वर महाराज. जा कीर्तन सुरू झालं. पण देवही नाचायला लागले. बेधुंद होऊन नाचता नाचता हरीचा रेशमाचा होता. म्हणून आम्ही कॉटनचे धोतर घालतो. एका बी तो जरा रेशमाचा घातला सटकून जाईल नाही कॉटन बरं. तरी आम्हाला त्याच्यावर विश्वास नाही म्हणून आम्ही नाचता नाचता देवाचा देवाचं ध्यान नाही. ज्याचं ध्यान नसते त्याच खरं असतं. ज्याचं ध्यान आहे ज्याचं घड्याळावर ध्यान आहे त्याचं काही खरी नाही. त्याचं ध्यान कीर्तनात नाही, त्याचं ध्यान घड्याळावर. काहीच तुतारीवर आहे. तुतारी नाही शिटीवर आहे. कधी मग चोपदार सांगता 8 पास आहे काय. पण नामदेव महाराजांचा अधिकार देव नसतात. आपल्या कीर्तनात झोपतात लोक, त्यांच्या कीर्तनात देव नसतात. फिरविले देऊळ जगा माझी ख्या. बापरे, देवळाचं तोंड फिरवण्याचं सामर्थ्य नामदेव महाराजांचं. संत सभा भरली, कीर्तन झालं. ऐका पुढे कीर्तन झालं, संत सभा सर्व बसले. वा वा मस्त भंग सुटला. असं नंतर चर्चा. महाराजांचा प्रगट दिन आहे म्हणतो. भंगाकडे जाता जाता 9:30 वाजून आहे. तेही गरजेचं आहे की नाही. ऐका पुढे कीर्तन झाल्यानंतर चर्चा सुरू झाली. एकामेकाच्या काय करतात, पाया लागतात की नाही. निवृत्तीनाथ महाराज माऊली ज्ञानोबाराय सर्व भक्ता माझी श्रेष्ठ भक्त नामदेव. सर्व नामदेव महाराजांचा काय करायचे आदर. दर्शनासी उठले निवृत्ती ज्ञानदेव. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज दर्शनाला उठले. दर्शन घेतलं आणि आपल्यापेक्षा लहान असतो त्याला मग हे मोठे लोक सांगतात की पाया पड. तसं निवृत्तीनाथांनी माऊलींनी मुक्ताबाईकडे बोट केलं. मुक्ताबाई मुक्ताबाई काय मुक्ताबाई काय आपल्यासारखं आहे का. मुक्ताबाई म्हणजे सर्व संतांमध्ये वरिष्ठ संत. मला माहिती प्रत्येक संतांचं प्रमाण देईल मी तुम्हाला वेळ झाला तरी. नाथ बाबांनी म्हणावं आईसाहेब तुम्ही सामान्य नाही. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ, आदिशक्ती. तुम्ही आदिशक्ती आहे. आदत्रयजन्य आहे. अज्ञानासी बोध, सज्ञानासी शुद्धी. अज्ञानासी बोध कोणी बी करेल. वासरातला मुलगी आहे शहाणी. पण सज्ञानासी शुद्धी मुक्ताबाईच करू शकतात. सर्वत्र वरिष्ठ. लहानशी मुक्ताबाई 17 वर्ष 6 महिने काही 17.5 वर्ष आयुष्य. माऊलींपेक्षा निवृत्तीनाथांपेक्षा 6 वर्ष लहान. ऐका लहानशी मुक्ताबाई जशी सन काढी गेले देशोधडी महान संत. मुक्ताबाई सन काढी झाली. अधिकार कसा आहे. माऊलींनी सांगितलं मुक्ताबाई दर्शन. मुक्ताबाईंनी सांगितलं मी नाही घेत. हा मुक्ता आता दर्शन घे. नामदेव महाराज आहे. देव त्याच्या कीर्तनात नाचतात. यायचं घर देवाच्या शेजारीच. मुक्ताबाईंनी म्हणावं मी कान धरून म्हणतो अखंड दयासी देवाचा शेजार तारे अभिमान. अरे बापरे पाहिलं मुक्ताबाई बोल. मुक्ताबाई लक्ष्मी नाही, मुक्ताबाई पार्वती नाही, ते सरस्वती नाही. या तिन्ही देवांना जन्म देणारी ती आदिशक्ती मुक्ताबाई. दासी जनी लागे पायी. मुक्ताबाई कोण आहे. परीक्षा देणारा वेगळा, परीक्षा घेणारा वेगळा
आणि याची परीक्षा घ्या असं म्हणणारा पर्यवेक्षक वेगळा. मुक्ताबाई कोण आहे? परीक्षा देणाऱ्या? नाही नाही, परीक्षा देणारे नामदेव महाराज, परीक्षा घेणारे गोरोबा काका. पण गोरोबा काकांना मुक्ताबाई म्हणतात, काका हे मळके तपासा. हे नामदेवाचं मळक, याच्या सोबत देव जेवतो ना. जे जे हरिपाठ काकडा घेता अभिमान असतो आपल्याला, आम्ही परमार्थ करतो. देव जेवत होता त्यांच्या सोबत. मुक्ताबाई म्हणतात, काका जरा तपासून पहा, कच्चा आहे की पक्का आहे मळतो. पहिल्यापासून सुरुवात केली नामदेव महाराज तिथून. अरे बाबा, हे साधू पागल झाले. तो थोपाडणे असते लागले ना. गोरोबा काका परीक्षा घेणारे, परीक्षा घ्या म्हणणाऱ्या मुक्ताबाई. नामदेव महाराज पळत गेले एवढ्याला देवापासून मुक्तीकडे. थोडे आता लवकरच गेले, कारण टाइम बी बहुत झालता ना, म्हणून जरा लवकर. विसोबा होते तिथं, त्यांचा अधिकार. ते पिंडीवर पाय ठेवून झोपले. अरे बाप, याच्यापासून काय बोध घ्यावा? हेच तर देवावर पाय ठेवले. म्हणजे जिथं पिंड नसेल तिथं माझे पाय ठेवा. पाय उचलले तिथं पिंड तयार. हरीची आदासा हरिदाही दिशा. वारकरी संप्रदाय सामान्य नाही, फक्त ते धोत्र घालता लोक म्हणून लोकांना वाटते हे कसं आहे. लोक चालले चंद्रावर, तुम्ही अजून धोत्रावर. आमच्या वराळात एक म्हण आहे, तो घालते धोतर त्याला काय समजते धोतर, असं म्हणता लोक तिकडे. पण धोतर घालणारेच ज्ञानी असतात. हे धूत वस्त्र आहे, रोज धुतात त्याला धोतर म्हणतात. 2 दिवसाला धुतात ते सूट पॅन्ट. पैजामा 4 दिवस नाही धुतलीच चालते सूट पॅन्ट, आणि 15 दिवसांनी धुतलीच चालते ती जीन्सची पॅन्ट. आणि बरमुडा तर धुयाचं काम नाही, महिना नवीन नवीन कपडे. पहिले आपण गरीब होतो, फाटलेल्या कपड्यांना ठिकाण लावून वापरण्याची आपली परिस्थिती होती. आता ज्या मुलांना चांगले कपडे भेटतात ते पागल फाडून वापरतात. तो यावर फाडती तिकडे फाडती. जाऊ द्या, पुढचं बोलत नाही, एकदम. म्हणजे पहिले भेटत नव्हतं तर ठिकाय होते. आता जेवढा फाटेल कपडा तेवढी 4000ची पॅन्ट फाटेल. अरे उलटा कारभार आहे. जाऊ द्या, मला काय सांगायचंय. नामदेव महाराजांनी पाहिलं, अरे बापरे, पिंडी व्यवस्थिती ब्रह्मांडी पसारा. जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे. शरण गेले महाराज. अरे तुला फक्त विठ्ठलातच देव दिसतो, देव सर्वत्र. विठ्ठला जडीस्थळी भरला, ती दृष्टी प्राप्त करून दिली. नामदेव महाराज आले आणि मुक्ताबाईच्या चरणावर लोटांगण घेतलं. आदत्रय जननी देवाची. मुक्ताबाई तुम्ही सामान्य नाही. प्रत्येक संतांनी मुक्ताबाईचं, ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं, नामदेवा तुम्हाला आज समजलं, आमची मुक्ता सामान्य नाही. ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई, दाखविली सोय आम्हा लागी. ही आमची मुक्ताबाई भली आहे, तिनं सोय दाखवली. मला नाही म्हटलं हो, कोणाला? आम्हाला. आम्हाला म्हणजे एकट्या ज्ञानेश्वर महाराजांना नाही, ज्ञानेश्वर महाराजांना, चांगदेव महाराजांना आणि नामदेव महाराजांना, तिन्ही देवांना सोय दाखवली. नामदेव महाराजांना गुरु, त्यांचे गुरु विसोबा. आणि विसोबाचे गुरु कोण आहे माहिती आहे तुम्हाला? अभंग सांगतो परंपरेचा, लिहून घ्या. ज्ञानदेव उपदेश करोनिया पाही, सोपान मुक्ताबाई बोधिले. मुक्ताबाईने बोध खेचरासी केला, तेने नामयाला बोधिले. मग नाम्याचे कुटुंब चांगावटेश्वर, एका जनार्दनी विस्तार मुक्ताबाईचा. हे सर्व परंपरा मुक्ताबाईची आहे. मुक्ताबाई नसत्या तर पंढरपूरची वारी नसती. मुक्ताबाई नसत्या तर ज्ञानेश्वरी नसती. माऊली ज्ञानोबाराय ताटी लावून बसले, ताटी लावून यात बसले ज्ञानदेव. निवृत्ती सोपान थकले करोनी उपाव. मग मुक्ताबाई गेल्या. उघडा ताटी ज्ञानेश्वरा, जग उद्धाराला नमस्कार माझा. मुक्ताई माऊलीला, आदिशक्ती मुक्ताबाई की जय. एवढी
माऊली योगी पावन मनाचा साय अपराध जनाचा विश्वरागी झाली वनी संधी सुखे व्हावे पाणी शब्द शस्त्रे झाली ते संती माना उपदेश तुम्ही ढोली नाही वरी भगवा झाले नामे अंतरी वश केला कामे त्याला म्हणू नये साधू जगी विटंबन तुम्ही संत आहे संत तोची जाना जगी क्षमाच्या चंगी लोभ अंता नाही म्हणा जगी विरक्त तोची जाना माऊली एक आपण साधू झाले येर काय वाया गेले उठे विकार ब्रह्मीमूळ अवघे मायेचे गाबाळ एका पासून अनेक झाले त्याशी पाहिजे सांभाळले चालता चालता आपला हात आपल्याला लागला आपण हात कापून घेतत नाही जेवण करताना दाताखाली जीभ आली आतापर्यंत कोणी जीभ काढली नाही जीभ दाताने चाविली कोणी का बत्तीशी ताणली परमार्थ सोपा नाही माऊली चने खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे हा मुक्ताबाईने बोध केला ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई दाखविली सोय आम्हा लागी तेव्हा निवृत्तीनाथ महाराज चांगदेव महाराज चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा मी आज सेवेकरता अभंग घेत होतो जगत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरद असते मदवरी आदिनाथ अनुग्रह नाथा सिद्धिधला नाथे अस्त ठेवीला मस्तकी तुमच्या बाळलीला केली जगी ख्याती मिरवली चांगयाची निराळी 64 कला कला 65 ज्ञान देवा दाविली चांगयाची निराळी हम ममता चांग देव शरण काया वाचा म्हणे एका जनार्दनी म्हणे तैशा नाथ बाबाचा अभंग आहे पण महाराजांचा प्रगट दिन आहे म्हणून म्हटलं नामदेव महाराजांचा अभंग आहे आणि मुक्ताबाईने तो अनुभूती दिल्यानंतर परमात्म्याजवळ संतांची रीत अशी आहे काही न मागणे आम्हा वडिलांची रीत याचक वेगळा भिकारी वेगळा संत भिकारी वेगळा ते देवाकडे मागताना याचक होऊन मागतात संसाराबद्दल नाही देवा तुला आम्ही मागतच नाही पण मनसी काही मागा हेची देगा पांडुरंग काय देगा तुझ्याकडे हेची देवा पै मागत आम्हाला दुसरं काही नको मुक्ताबाईंनी सांगितलं की तो परमात्मा विटेवर आहे तो चराचरामध्ये आहे आता तुझी चरण सेवा अखंडित घडावी एवढीच माझी काय राहिली इच्छा राहिली ते घडण्याकरता मला पंढरीचा वास दे आणि ती परंपरा किंवा तो परमार्थ टिकून राहण्याकरता कारण एखाद्या वेळेला जीवनामध्ये योग येतात पण क्षेम जर नाही झाला तर तो परमार्थ पूर्णत्वात जात नाही तो पूर्णत्वात जाण्याकरता सदा संग संतांच्या संगतीमध्ये भगवंताची प्राप्ती आहे संतांची संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती घेणे पण संतांची संगती जर नाही झाली कोण्या तरी संतांच्या संगतीमध्ये आपण पाहिजे तुम्ही भाग्यवान आहे की माऊलीच्या कुशीत आहे आणि आम्ही भाग्यवान आहे की मुक्ताबाईच्या कुशीत आहे इकडे माऊली आहे आमच्याकडेही माऊली मुक्ताबाईला वाटलं आमचं मराठवाडा विदर्भ खानदेशन मध्य प्रदेश हे 500 किलोमीटरवर लोक येणार नाही प्रत्येकाच्या गावले 2-3 नदी आहे पूर्ण आहे तापी आहे तिच्यात मासोळ्या भरपूर आहे हे नदीत मासोळ्या ठेवणार नाही पण मुक्ताबाईला की वाली गेले परमार्थ झाला पाहिजे आई हृदय मात्र हृदय मुक्ताबाई एवढे भावंड एवढ्या दूर सोडले एवढे महाराज वाखरीला ज्या वेळेला माऊलीची पालखी 10 किलोमीटर मागे आहे नामदेव रायन सहित ज्या वेळेला मुक्ताबाई वाखरीला येतात
आणि माऊलीच्या रथाचा जेव्हा पूर्वीच्या काळामध्ये दोन्ही पादुका अशा एका ठिकाणी यायच्या, ते कोरोना काळात झालं होतं. फक्त आता शक्य नाही, गर्दी जेवढी वाढली. आता जे चोपदार असतात ना, ते चोपदार साडी चोळी नारळ घेऊन येतात. पण जेव्हा दोघी भावांची भेट होते, अभागा असतो ना तो, ज्याच्या डोळ्यात अश्रू येत नाही, त्याचा कंठ सद्गदित होतो. मुक्ताबाईंना ज्या वेळेला अभिषेक होतो आणि साडी दिल्या जाते, ती साडी आई वडील जे बालपणामध्ये निघून गेले, अतिशय लहान वय, आपण लेकराला सोडून घरी सोडून येत नाही, त्यालाही घरी इकडे घेऊन येतो मंडपात. तो खोड्या करो, बोलो, रडो, काही करो, पण लेकरू 2 तासही आपण आपल्यापासून विभक्त करत नाही. तात आणि मात गेलेशे सोडून, त्यावेळेला त्यांचं वय आहे किती? निवृत्तीनाथांच्या उस्ताशी चिठ्ठी ठेवलेली आहे, पत्र आहे. दादा, तुमचं भलं व्हावं समाजाने, तुमचा अंगीकार करावा म्हणून आम्ही देहांत प्रायचित घेत आहे. माझ्या मुक्ताला सांभाळा, ती लहान आहे. निवृत्तीनाथ दादांनी माऊलींनी भिक्षा मागण्याकरता जावं. सिद्धबेटामध्ये गावाच्या बाहेर, आळंदीच्या बाहेर वनात, सिद्धबेट वन होतं त्यावेळेला 700 वर्षापूर्वी. सोपान काकांनी मुक्ताबाईचा सांभाळ करावा. निवृत्ती ज्ञानदेव पोरांना चंद सांभाळी सोपान मजला. सोपान काकांनी मुक्ताबाईचा सांभाळ केला. म्हणून संप्रदायामध्ये गोड भजन आहे, ते भजन म्हणता म्हणता प्रेम निर्माण होत. नामदेव महाराजांनी जनाबाईंचा सांभाळ केला आणि सोपान काकांनी मुक्ताबाईचा. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. संसारातल्या गोष्टी करून तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील, यात नवल नाही. तर संतांच्या आपल्यावरती अगर या जो परमार्थाचा आनंद आपण उपभोगतो, त्यांच्या नावाने बालुशाही, गुलाबजाम, जिलेबी, श्रीखंड, त्याला आळंदीमध्ये काय म्हणतात, चक्का. महाराज मंडळीचा आवडता पदार्थ चक्का. पुरणपोळी. स्वानंद सुखनिवासी गुरुनामूर सद्गुरु दोन महाराजांच्या शताब्दी महोत्सवाला आलेल्या प्रत्येक भाविकाला खापरावरची पुरणपोळी माझ्या मुक्ताबाईला आवडते म्हणून खानदेशच्या लोकांनी ट्रकच्या ट्रक भरून आणली. हे प्रेम आहे. एक पोळी करायला रात्रभर जागावं लागतं. मग ज्यांच्या नावाने आपण एवढं खातो त्यांना पीठही त्या वेळेला घेतलं नाही. पण असे जे संत आहेत त्यांच्या संगतीमध्ये आपला परमार्थ वृद्धिंगत होतो. थोडी रेंज बाहेर असली ना, कॉल लागत नाही. आपण म्हणतो आवाज येत नाही, अरे रेंज मध्ये. तसं संतांचा जो रेंजचा टावर आहे ना, त्याच्या खाली नेहमी राहा. तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. हे गजानन महाराज, हे मुक्ताबाई, हे माऊली तुकोबाराय, आमचा अंगीकार करा. निरोबाराय म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कृपाळू सज्जन तुम्ही संत. संत मंडळी, तुम्ही जर त्या पांडुरंगाला सांगितलं हे आमचे आहे, ते सांगवीचे लोक आहे, ते मुक्ताईनगरचे लोक आहे, असू द्या कशी दिंडीत बिड्या का पेत नाही, असू द्या. दिंडीत बिड्या पिणारे असू द्या, एकादशीले भाकर खाणारे असू द्या, पण हे माझ्यासोबत आले, माझ्या पालखीत आले, यांचा तुम्ही उद्धार करा. निळा म्हणे तुम्ही, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी. म्हणून मला माझ्या जीवनामध्ये काय दे, सदा संग हरिदासाचा. महाराज, हे शक्य नाही. नरदेह पुन्हा पुन्हा भेटत नाही, कोणत्याही योनीमध्ये जाऊ शकतो. नामदेवराय म्हटले, देवा जन्म कोणता बी असू दे, जन्म हो का भलते याती, कोणतीही याती होऊ दे, कुत्रा जरी झालो तरी संताच्याच घरचा होते. जन्म हो का भलते याती. मी भक्ती करेल असं काहीतरी मला कर. मी घोडा झालो तरी माऊलीच्या रथाच्या पुढे चालणारा अश्व होऊ दे, रिंगण मारणार. घोडाही सेवा कर. बैल झालो तर मुक्ताबाईच्या रथाचा, माऊलीच्या रथाचा होऊ दे देवा, याच्या त्याच्या रथाचा. ऐका,
रात्री माझं तिथं कीर्तन होतं. सद्गुरू जगन्नाथ महाराज अंजाळेकर त्यांच्या दिंडीत एक घोडा होता. ते 360 दिवसापैकी बाबा 210 दिवस पायी वारी करणारे लोक आहेत. ती परंपरा आहे. कोणती? सद्गुरू झेंडोजी महाराज पासून भरत महाराज बेडीकरांचं कीर्तन इथं झालेलं आहे. भरतबुवा बेडीकर ते सद्गुरू झेंडोजी महाराज, त्यांचे शिष्य सद्गुरू तोताराम महाराज, त्यांचे शिष्य दिगंबर महाराज. तोताराम महाराजांची माळ जगन्नाथ बाबाला आणि दिगंबर महाराजांची माळ सद्गुरू निवृत्ती बाबा वक्त्यांना होती. हे मोठी परंपरा आहे. तर तिथं माझं कीर्तन होतं. रात्री माझी माऊली युट्यूब चॅनलला मी कीर्तनात सांगितलं. त्यांच्या दिंडीत घोडा होता आहे का? सांगलीचे लोक जे एखादच धरत नाही ते, त्यांच्याकडे वाचण्याचं लिहिण्याचं कौशल्य नव्हतं. वारकरी साधे होते. कॅलेंडर भेटत नव्हतं. तिथी माहित नाही. आज एकादशी आहे, 2 तिथा आल्या, झालं काय? आजची आहे की उद्याची आहे? स्मार्त आहे की भागवत आहे? कोणत्या दिवशी उपवास धरावा गळे हो? संभ्रम निर्माण झाला. बाबा काय करावं? बाबांनी सांगा गळे हो आपल्या घोड्याला हरभरे मांडा. त्यानं जर हरभरे खाल्ले तर आज एकादशी नाही. तर त्यानं जर पण नाही लावलं तर आज एकादशी. घोडे घोडे मी माणसाने सांगून राहिलो की घोडे एकादशी धरत. काय परिस्थिती आली आपल्या. अरे रे, मी किळा जरी झालो, किळा त्या गाण्यातला नाणीतला, तरी कोणाच्या नाणीचा व्हायला पाहिजे? काय प्रमाण आहे? संतांच्या नाणीचा मला किळा व्हायचा. संत समागम एखादी एक परी व्हावे त्याचे द्वारी जन्म का भलती आती मी न चुके. माझ्याच्या हरिभक्ती चुकू देऊ नको देवा. तुझ्याकडे दुसरं नाही. हेच मागणं आहे अभंगाच्या शेवट. नामाने कमळापती, नामाने कमळापती,
गण गण गणात गण गण गणात गण गण गणात होते वाह गण गण गणात होते गण गण गणात होते हो गण गण गणात होते गण गण गणात होते एक साथ गण गण गणात होते भगवंताकडे नामदेव महाराजांनी परमार्थाची मागणी केलेली आहे. आपलाही परमार्थ सिद्धीत जावा म्हणून महाराजांच्या माऊलींच्या मुक्ताबाईंच्या संगतीमध्ये आपण राहावं. प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने श्री संत गजानन महाराज सर्व कार्य सेवा न्यास यांच्या मार्फत अतिशय नम्र भावाने कुठल्याही प्रकारच्या नावाचा उदो न करता ज्याप्रमाणे श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावचं कार्य चालतं, पण अध्यक्षाचं नाव अजूनही महाराष्ट्रात लोकांना माहिती नाही. फक्त लिहिलेलं असतं व्यवस्थापक, त्याला म्हणावं निष्काम सेवा आहे की नाही. कुठंच तुम्हाला दिसणार नाही. तसं मलाही आनंद वाटला की एवढं मोठं कार्य सुरू आहे. हे सोपी गोष्ट नाही मॅनेजमेंट वगैरे करणं. 7 दिवसापासून या मंडळीच्या डोळ्यांना डोळा नसतो. एवढ्या लोकांना महाप्रसाद दर्शन सर्व व्यवस्था हे न्यास हे संचालक अध्यक्ष सदस्य मंडळी करतात. आणि आश्चर्य एकाचंही नाव पत्रिकेवर नाही. लोक भांडण करतात आमचं नाव टाका आमचं नाव टाका. तर आमचे अध्यक्ष खऱ्या अर्थाने महाराजांचे निष्काम भावाने सेवा करतात. हरिभक्तीपरायण शरदरावजी भोरे साहेब, बऱ्याच वर्षापासून त्यांचा परिचय आहे. तुमचं सर्वांचं दर्शन मला झालं आमचे अरुणजी शिंदे यांच्या समन्वयातून. आणि सर्व आमचे हरिभक्तीपरायण माऊलींच्या कृपाक्षेत्राखाली असणारी सर्व गुरुबंधू मंडळी आणि आमचे सर्व गुरुवर्य महाराज मंडळी सर्वांच्या चरणाविधी नतमस्तक बाबा येऊन बसले. आणि सर्व मंडळी मृदंगाचार्य एक एका हुडी बडी रे. पण मला तुम्ही ही संधी दिली या पात्रतेचं समजलं. तुम्हाला उपदेश कराव हा माझा अधिकार नाही, पण तुम्ही समोर येऊन बसले तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि एवढ्या मोठ्या संख्येनं कोणाला रिकामपणा टीव्ही सोडून लोक अर्धा तास एकाकडे व्हायला तयार नाही. तुम्ही 2 तास 2.5 तास बसले. काही काही गावाला सत्ता मोठा असतो, भला मोठा मांडव, पण कीर्तनाले 5च पांडव. 3ले दिसत नाही, 2ले ऐकते किती झोपलेले असतात. पण इथं अतिशय आनंद आहे. सर्व वारकरी मंडळी आहे. माऊलींची कृपा समर्थ सद्गुरू गजानन महाराजांची कृपा आपल्यावर अशीच राहो ही मुक्ताई चरणी समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी आपण प्रार्थना करू. आणि शेवटी एकच सांगू, हा उत्सव असा सुरू राहो. आणि या उत्सवामध्ये हे जे आपण कार्य करता ते कार्य करण्याकरता समर्थ सद्गुरू गजानन महाराज आपणास निरोगी आणि उदंड आयुष्य देऊन आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आरोग्य यश कीर्ती प्रदान करो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करू. आणि हा कार्यक्रम असाच याही पेक्षा अधिक ताकदीने पुढे सुरू राहो ही महाराजांच्या चरणी आपण प्रार्थना करून घेणारे तेच आहे. हे कोण्या सामान्य व्यक्तीचं काम नाही. पण सर्व ट्रस्टच्या मंडळींना पुन्हा एकदा आपण धन्यवाद देऊ की त्यांनी हा एवढा मोठा गोवर्धन उचललेला आहे आणि आपण सर्व मंडळी त्याला आपल्या आपल्या परीने काठी लावण्याचं काम करतो आहे.
आणि असाच याही पुढे हा कार्यक्रम सुरू राहील अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करू. आणि कीर्तन वेळेच्या जास्त नसावं. जास्त जर बोलत राहिलं तर लोक म्हणतात यांना कोणी सांगत नसेल चालू देऊन राहिलं. कमी बोलले तर लोक म्हणतात पुढे काही येत नसेल, त्याच्यामुळे अटकून टाकलं मला. पण विनेकरी बाबा आमचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ संगीत क्षेत्रामधली, गायनामधली, वादनामधली तज्ज्ञ मंडळी, आपण सर्व श्रोते मंडळी, तुम्ही सामान्य नाही. तुम्ही पाय लांबून जरी बसत असले तरी तुम्ही साक्षात भगवान शिवाचे अवतार आहे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. माऊलींनी तुम्हाला भगवान शंकर म्हटलेला आहे. तुम्ही पाय लांबून बसता तर तुमचा अधिकार आहे. तरी सुद्धा तेवढ्या संख्येने आपण आलात. या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन साऊंड सिस्टीमवाली तुमची खूप धावपळ झाली. त्यांची खरंच धावपळ झाली. जावे त्याच्या वंशात येवा करा. तो काय प्रॉब्लेम आहे टेक्निकल ते मशीन आहे. मशीन लोड आला लोड येतेच ना जास्त लोक असलेली. पण तरी त्यांनी त्यांच्या परीनं खूप सांभाळण्याचा प्रयत्न केला. आणि महाराज आहे, महाराज तर त्यांची सेवा करून घेतात. आपणही सर्वांनी न डगमगता न भटकता ही कीर्तनाची सेवा गोड करून घेतली. तुमच्या सर्वांच्या चरणारी नतमस्तक होऊन करविली तैसी केली गटगट. वापरी का नीट देव जाणे किंवा ऐकणारे जाणे. नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. आता संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन होईल. आयोजक मंडळी उद्याच्या सूचना देतील आणि नंतर मग सर्वांनी आपली जागा सोडावी. विठ्ठल जय जय विठ्ठल, नाही तुका भले ज्ञानदेव तुकाराम, गण गण गणात बोटे हा ज्यांचा मंत्र आहे ते श्री संत गजानन महाराज यांचा हा मंत्र आज महाराष्ट्रभर घुमतो. संपूर्ण महाराष्ट्रभर आज गजानन महाराजचा प्रगट दिन उत्साहाने साजरा झालेला आहे. तिकडे तिकडे गणगण गणात बोटे सगळं मंत्रमुग्ध झाले सगळे भाविक यामुळे. आणि आपणही या ठिकाणी या न्यासातर्फे आपण या ठिकाणी हा प्रगट दिन मोठ्या उत्साहाने साजरा केलेला आहे. आणि आपलं सर्वांचं सहकार्य लाभलं म्हणूनच हा उत्सव आपण चांगल्या प्रकारे साजरा केलेला आहे. या ठिकाणी आपण सर्वजण एक शांतपणे इथे या ठिकाणी बसून आज या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि आज अखंड हरिनाम सप्ताहाचा हा 8वा दिवस. आणि ह्या 8व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आज हरिभक्त परायण नितीनदासजी महाराज आहेत मलकापूर यांनी उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी सेवा दिली. त्यांना मी न्यासातर्फे लाख लाख धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी काही मंडळी एक आध्यात्मिक